गाणगापूरवरनं दर्शनावरून आल्यावरती आम्ही आलो इथं अक्कलकोटला. आम्हाला संध्याकाळच्या आरतीला जायचं होतं म्हणून आम्ही तिथंच थांबलो होतो. 7 ते 9:30पर्यंत इथं गाणगापूरमध्ये आरती असते दत्त महाराजांची. नंतर मग आम्ही इथं संध्याकाळी झोपायला आलो. ही खूप छान माणसं पण आहेत आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे. आम्ही ना इथं एक रात्र थांबलो होतो मुक्कामासाठी, पण इतकी छान माणसं आहेत नाही, खूप छान मन मिळावं असं आहे. तर मग नंतर मी म्हणलं मी पण यूट्यूबर आहे की मी तुमचं काढू शकतो का? ते म्हणले उत्तम ताई असं दाखवा. मग जे स्वामी भक्त आहेत ते अशा अक्कलकोटला येतात, त्यांना काही अडचणी असतात ना सोय झोपायची वगैरे काही नाही, तर इथं तुम्हाला मी कॉन्टॅक्ट आणि त्यांचा नंबर दिलेला आहे ते बघू शकता. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यायच्या अगोदर तुम्हाला ते रूम असे बुक करून ठेवतात आणि चांगलं 2 मजली आहे त्यांचं छानसं. इथं मग आम्ही आंघोळ्या वगैरे सगळं आवरलं. आता छान मठात जाणार आहे स्वामींच्या दर्शनासाठी. आता चहा वगैरे घेणार आहे, तिथनं मग स्वामींच्या मठात जाणार आहोत. चला असा छानसा व्हिडिओ बघत राहा. आपण एंट्री करून स्वामींच्या मठामध्ये आलो आहे. स्वामींसाठी मस्त असा पेढ्याचा प्रसाद घेतला आहे. इथं बघू शकता ख्रिसमस असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी होती. त्यातनं पण थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे स्वामींचा. तुम्ही पण छान असं दर्शन घेऊ शकता घरी बसून. स्वामींच्या मठात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं आणि असं एकदम मन भरून येतं स्वामींना भेटल्यावरती. इतकी सुंदर अशी छान मूर्ती आहे ना स्वामींची. आता इथं मला व्हिडिओ काढून देत नव्हते, तरी मी चोरून असं थोडासा व्हिडिओ काढला. त्या दादांनी माझा मोबाईल हिसकून घेतला होता, पण त्यांना गेल्यावर म्हणले माझा मोबाईल मला परत द्या. मग नंतर त्यांनी मोबाईल परत दिला आणि छोटासा मी असं मस्त ना शूट केले थोडंसं स्वामींचं. तुमच्यासाठी सगळे स्वामी भक्त आहेत माझे यूट्यूब फॅमिलीचे, त्यांच्यासाठी हे थोडासा क्षण मी टिपलेला आहे की स्वामींचे हे बघू शकता. इथं छान आमच्या इथलं दर्शन झाल्यावर आम्ही ना परत बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर ना इथं अशी मोठी स्वामींची एक अशी मूर्ती आहे. ते बघतात इतकं प्रसन्न वाटतं की बाबा स्वामी आपल्या संग असं बोलतात काय. इतकं खूप छान अशी मूर्ती. प्रचंड गर्दी ती मूर्ती पुढं अशी फोटो काढण्यासाठी बघू शकता इथं छानसं असं. नंतर आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे असं केलं.
नंतर मग आम्ही निघालो तुळजापूरकडे. तिथे छानशी गाई पण होती, तिथं वासरू, त्याच्या आतमध्ये कोणाला जाऊन एंट्री करू देत नव्हती. असा देखावाही खूप छान आहे स्वामींची इथं. प्रसन्न वाटेल. स्वच्छता टापटीपणा पण खूप आहे अक्कलकोटमध्ये मस्त. कोण कोण स्वामी भक्त असेल त्यांनी नक्की तिथं निवासस्थानाला भेट द्या, की तुम्हाला येत असेल तिथं तुम्हाला ना रूम ना भाड्याने मिळू शकतात. त्यासाठी मी त्यांचा व्हिडिओ थोडासा शूट केला होता. नंतर मग आम्ही इकडं दर्शन घेऊन तुळजापूरकडे निघालो. इथं आमची राधा खेळता खेळता झोक्यावर जोरातच पडली. थोडक्यात बाबा पण लागलं नाही, असं थोडं हात टेकावला म्हणून नंतर मग त्याला शांत केलं गोड बोलून. नंतर मग इथं आम्ही असं मस्त आता जेवणासाठी बसलेलो आहे. आमचं जेवणाची आम्ही वाट बघत बसले. अजून आमचं जेवण नाही आलं. ऑर्डर दिली होती त्यांना. छान असे रानामध्ये त्यांचं असं हॉटेल होतं. खूप छान होतं असं वातावरण पण. आंब्याचे वगैरे झाडं, पुन्हा असं ज्वारी, मका. ह्या साईडला टॉयलेट बाथरूम होतं इकडं जाण्यासाठी. ही आहे अंजली. अंजलीला म्हणलं कसं वाटतं? अंजली म्हणली स्वामींना बघून एकदम प्रसन्न वाटलं. खूप छान दर्शन पण झालं. तर तेच मी विचारत होते. चला बघत राहा छानसा व्हिडिओ. हळू हळू ये. बारीक आहे काय ग वय ग. हळूचे राधा. अंदाज तिला इकडं. तुला राहायचंय का इथं? ओय दीदी बसा लवकर गाडीत पटापटा. चला चला.
बसा पटापटा चला. जेवण झालं का चांगलं? मस्त क्वालिटी चांगली होती पण आहे का? चला चाललो आता मस्त आम्ही तुळजापूरच्या दिशेने चाललेलो आहे. आता मस्त जेवण वगैरे केलं आहे का नाही. चला आता मस्त आता तुळजापूर मध्येच भेटू आपण डायरेक्ट. हा